या गावातल्या विहिरीत मी काय पाहिलं ते तुम्हाला सांगते. तर आज झालं असं की आज कामावरती काम नसल्यामुळे आम्ही आज ठरवलं एका फ्रेंडच्या घरी जायचं. पण कसं आधी पोटोबा महत्वाचा, त्यामुळे मस्तपैकी एक वडा आणि एक पॅटीस दाबून खाल्ल्याच्या नंतर आम्ही निघालो बरं का. आणि पायाचे तुकडे पडेपर्यंत चालल्याच्या नंतर आहे ना, हा नजारा बघून मनाला इतकं भारी वाटलं ना काय सांगू. आणि ना मी इथं एक खास गोष्ट बघण्यासाठी आले होते, तर चला आधी पटकन ती बघूया. पण वाटलं नव्हतं माझ्यासोबत असं होईल, म्हणजे एवढं चालून चालून मी एवढं लांब गेले. परंतु शेवटी झालं काय, तर तिथल्या गुलाबांच्या झाडाला एकही गुलाबाचं फुल नव्हतं, म्हणजे सगळे तोडलेले होते. म्हणजे इकडं गुलाबाची बाग होती एवढी मोठी, आणि मी विचार केला होता की या बागेमध्ये मी मस्तपैकी व्हिडिओ वगैरे शूट करेल मस्त. पण काय यार, म्हणजे काय नशीब आहे, त्या कोपऱ्यात एक फुल होता, तर एक फुल घेऊन मी काय करणार, मला बाग हवी होती ना. असो, गुलाबाची तर फुलं नाही, पण या फुलांना तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मस्त चिक्कूचे वगैरे बरेच झाडे इथे होती, आणि मी तोडणार होते पण सगळे कच्चे होते. आणि त्यानंतर या विहिरीत पाहिलं तर काय राव, पूर्ण निळक क्षार पाणी होतं. आणि निघाले तेव्हा तर पाऊस नव्हता, पण संध्याकाळी अचानक पाऊस चालू झाला. आणि हा पाऊस मला खरंच बिलकुल आवडत नाही, म्हणजे पूर्ण चिकचिक होऊन गेली सगळीकडे. आणि नुसतं 24 तास पाऊस चालू आहे, म्हणजे भुरभुर का होईना चालूच आहे, थांबतो येतो. आणि अशा पावसामध्ये ही माणसे कशी राहत असतील, हे प्राणी कसे राहत असतील. काही जणांच्या लाईफ मध्ये खरंच किती हार्डवर्क आहे ना. आणि असं काही पाहिलं ना की खरंच जाणवतं की खरंच आपण किती सुखी आहोत.